छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा रितेश देशमुखांना फारसा जमला नाही आणि सगळीकडे फक्त एकच चर्चा चालू आहे। एक डिजिटल कमेंट्री नावाची एक टीम आहे, त्यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी बोललं होतं की शरद केळकर यांच्यासारखा शिवाजी महाराजांचा रोल कोणीच करू शकत नाही। भेदक नजर असेल, त्यांचा ऑरा असेल, हुबेहूब प्रतिमा। मंडळी, सध्या ट्रेंडिंगला छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट म्हणजे राजा शिवाजी, रितेश देशमुख यांचा चित्रपट हा ट्रेंडिंग मध्ये आहे आणि सगळीकडे फक्त एकच चर्चा चालू आहे की हा चित्रपट किती गाजेल। हा, काही प्रमाणात ही पण चर्चा चालू आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा रितेश देशमुखांना फारसा जमला नाही। भरपूर क्रिटिक्सने असं पण बोलले की त्यांचे जे जुने रोल्स आहेत ते रोल थोडेसे खूप जास्त फनी किंवा खूप जास्त ॲडल्ट टाईपचे होते, त्यामुळे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा त्यांना जमला नाही आहे वगैरे वगैरे। पण मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये पण बोललोय की चित्रपट खरंच तुफान चांगला गाजणार आहे, कारण त्याच्या मागे भरपूर जास्त कष्ट आहेत आणि आपण न बघता त्याच्यावरती काही कमेंट न करता आपण पहिला चित्रपट बघूया, मग त्याच्यावरती बघूया। ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या गोष्टीमुळे सगळीकडे चर्चा चालू झाली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल त्यांना जमला नाही किंवा त्यांना जमला, हे सगळे लोक म्हणतायत। आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की ह्या पिक्चरच्या आधी म्हणजे रितेश देशमुख यांनी रोल करायच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल कोणत्या कोणत्या कलाकारांनी केला होता आणि कुठले कुठले रोल किंवा कुठले कुठले कॅरेक्टर हे जास्त गाजले होते, लोकांनी डोक्यावर घेतलं होतं। नमस्कार, मी सर्वेश, तुमचा यजमान स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शब्द वेळेवरती। सबस्क्राईब करायला विसरू नका, जर केला नसाल तर पहिला सबस्क्राईब करत जावा, मग पुढचा व्हिडिओ एन्जॉय करत जावा। तुमचे कमेंट तर आम्ही 100% वाचतोच, त्यामुळे बेधडक कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात पहिलं नाव येतं शरद केळकर यांचं। तुम्हाला माहित असेल शरद केळकर आपल्या आवाजासाठी खूप जास्त फेमस आहेत। जर कोणाला माहित नसतील, असं काही होणार नाही माहित नसतील असं, पण तरी देखील जर कोणाला माहित नसतील तर शरद केळकर हे खूप टॉप नॉचचे कलाकार आहेत। ते जास्त करून आवाजाशी निगडीत जे कॅरेक्टर असतात त्या आवाजानं, बाहुबली पिक्चर बघितला असाल, प्रभातचा आवाज जो आहे तो शरद केळकर यांचाच आहे। त्यामुळे त्यांनी तानाजी द अनसंग वॉरियर जो आपला अजय देवगणचा पिक्चर आला होता, ओम राऊत यांनी डिरेक्ट केलेला, ओम राऊत म्हटले की मला ते आदिपुरुष आठवतं, पण ठीक आहे ते इग्नोर करा। पण ओम राऊत यांचा तानाजी जो मूवी आला होता अजय देवगणचा, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा शरद केळकर यांनी केला होता। एक डिजिटल कमेंट्री नावाची एक टीम आहे किंवा एक क्रिटिक टीम आहे, त्यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी बोललं होतं की शरद केळकर यांच्यासारखा शिवाजी महाराजांचा रोल कोणीच करू शकत नाही। म्हणजे ते जेव्हा स्क्रीनवरती आले होते तानाजीच्या रोलमध्ये, तानाजी महाराजांच्या मूवीमध्ये शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये, तेव्हा लिटरली तो ऑरा फील होत होता। म्हणजे त्यांच्या आवाजातली तो म्हणजे डार्कपणा म्हणा किंवा ती इमोशन्स म्हणा, तो ऑरा सेट केला होता। भरपूर लोकांनी खूप तारीफ केली। इनफॅक्ट ओम राऊत यांनी जो मूवी बनवला होता तानाजी द अनसंग वॉरियर, या चित्रपटामध्ये मेन लीड तानाजी महाराजांचा रोल अजय देवगण यांनी केला होता, पण तो रोल देखील फिका पडला थोडासा। त्या रोल पुढे देखील शरद केळकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल जास्त फेमस झाला होता। याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की शरद केळकर हे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी का बेस्ट मानले जातात। 2 नंबरला नाव येतं चिन्मय मांडलेकर यांचं। ऑब्विसली महाराष्ट्रात राहून जर चिन्मय मांडलेकर यांचं नाव कोणी ऐकलं नसेल तर मग काय बोलायचं त्याच्यावरती, कारण चिन्मय मांडलेकर हे आत्तापर्यंतच्या सक्सेसफुल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूवीज सिरीजमधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं रोल करणारे कॅरेक्टर आहे। तर चिन्मय मांडलेकर, दिग्पाल लांजेकर यांची एक सिरीज आहे, तुम्हाला माहित असेल, फर्जंद, शेर शिवराज, फत्ते शिकस्त, पावनखिंड, एक मस्त आणि एक सक्सेसफुल सिरीज आहे मराठीमधली, ज्याच्यामध्ये महाराजांचा इतिहास असेल, गडकोटांचा इतिहास असेल किंवा सगळ्या इतिहासाला अगदी सिनेमॅटिक दृष्ट्या मराठीमध्ये टॉप म्हणजे टॉप, सिरियसली सगळे चित्रपट त्याचे टॉप आहेत। आणि त्या टॉप सिरीजमध्ये प्रत्येक मूवीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा चिन्मय मांडलेकर करत होते। भेदक नजर असेल, त्यांचा ऑरा असेल, हुबेहूब प्रतिमा। म्हणजे तुम्हाला माहित असेल की शिवाजी महाराजांची हाईट त्या समोरचे अफजल खान वगैरे त्यांच्या युद्धामध्ये दाखवलं होतं की त्यांची हाईट कमी होती, पण कमी हाईटचे असून देखील त्यांनी कसा त्या गोष्टीला वध केला तुम्हाला माहितीच असेल। पण ते सगळं हुबेहूब, अगदी प्रॉपर हुबेहूब चिन्मय मांडलेकर हे रोल करत होते। लोकांना त्यांची सवय झाली होती। मी जसं मगाशी म्हटलं की फत्ते शिकस्त, त्यानंतर बाकी सगळे जे मूवी आहेत, शेर शिवराज, फर्जंद, पावनखिंड, हे मूवी ठराविक कालावधीनंतर रिलीज होत होते। त्यामुळे या ठराविक काळामध्ये वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षामध्ये लोकांना सवयच झाली की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की चिन्मय मांडलेकर। आणि सिरियसली तुम्हाला ऑनेस्टली सांगायचं तर वाटतं, कारण एक भावनिक असेल, भावनिक रोल, जे इमोशनलपणा असेल किंवा भावनिक रोल असेल, त्याच पद्धतीने तुमचा राग असेल, तो ऑरा असेल, हे सगळं काही चिन्मय मांडलेकर लिटरली राजांनाच बघायला असंच फील व्हायचं। पर्सनली मला तर खूपच व्हायचं, कारण ते चित्रपट मी फर्स्ट शो जाऊन बघायचो, आमचा ग्रुपच होता, त्यामुळे बघायला खूप मजा यायची। याच पद्धतीने चिन्मय मांडलेकरांना एवढं छान रोल किंवा एवढं छान शिवाजी महाराजांचा रोल करण्यामागचं एक क्रेडिट म्हटलं तर म्युझिक, दिग्दर्शन आणि ॲक्टिंग। कारण ही जी सिरीज आहे, या सिरीजमध्ये सगळीकडे सेम दिग्दर्शन आहे, सगळीकडे सेम फिलिंग आहे, सगळीकडे सेम
सेम टाइम आहे. म्हणजे बघताना असं नाही वाटत की तो पिक्चर वेगळा होता आणि हा पिक्चर वेगळा आहे. प्रत्येक पिक्चरमध्ये चिन्मय मांडलेकरांचा रोल सेम वाटण्यामागचं कारणच हे आहे की त्यांची टीम, म्युझिक असेल, दिग्दर्शन असेल, ही टीम सेम आहे. त्यामुळं चिन्मय मांडलेकरांना खूप जास्त शिवाजी महाराजांच्या रोलसाठी मानलं जातं. सिरीज खूप सक्सेसफुल होती, हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण एखादी गोष्ट सक्सेसफुल झाली तरच त्याच्यामधले कॅरेक्टर जे आहेत ते खूप जास्त पुढे येतात. तुम्हाला माहीत असेल जे काय ते. आता एक नाव येतं, ॲक्च्युली लिस्टप्रमाणे ते 3 नंबरला उलटी लिस्ट आहे. ॲक्च्युली पहिला जे सांगितलं ते 3, 2, 1 असं. पण आता जे नाव येते हे नाव किती लोकांना माहिती आहे आपण चेक करूया. शंतनू मोघे. तुम्हाला जर माहीत असेल, आपल्या टीव्हीवरती एक सिरियल यायच्या आधी, स्वराज्य रक्षक संभाजी. भरपूर लोकांनी बघितलं असेल. जे लोक बघतात कमेंटमध्ये नक्की एक भगवा झेंडा टाकायला विसरू नका. स्वराज्य रक्षक संभाजी ती सिरियल आहे ज्याच्यामध्ये अमोल कोल्हे या नावाचा कलाकार संभाजी महाराजांच्या रोलमध्ये सगळ्या जगासमोर आला होता. आणि सगळ्या जगाने अमोल कोल्हेंना एवढं डोक्यावरती घेतलं होतं की संभाजी महाराजांचा रोल अमोल कोल्हेसारखं कोणीच करू शकत नाही. त्यातल्या त्यात अमोल कोल्हेंचा संभाजी महाराजांच्यावरती सिरियल नंतर मोठमोठ्या सिटीमध्ये शोज लागायला लागले होते. शोज म्हणजे लाईव्ह शोज, लाईव्ह थिएटर, लाईव्ह नाटक. ह्या एका सिरियलमुळं ते एवढं जास्त गाजलं होतं. आणि त्या सिरियलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करणाऱ्या अमोल कोल्हेंचे वडिलांचा रोल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हे शंतनू मोघे यांनी केला होता. त्या काळात ज्यांनी ती सिरियल बघितली आहे किंवा आता देखील, आता ह्या व्हिडिओ झाल्यानंतर यूट्यूबला फक्त शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराज रोल एवढं सर्च करून बघा. कोणताही व्हिडिओ येईल, कोणताही सिरियलचा भाग येईल, तो भाग एकदा प्ले करा आणि एकदा त्यांची डायलॉग डिलिव्हरी, एकदा त्यांची भेदक नजर, एकदा त्यांची भावनिक बोलणं एकदा तुम्ही बघा आणि मग या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला परत या की तुम्हाला शंतनू मोघे आतापर्यंतचे बेस्ट कलाकार वाटतात की नाही शिवाजी महाराजांच्यासाठी. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रोलसाठी जो प्रत्येक वेळी आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धावेळी म्हणा किंवा असे एक कॅरेक्टर दाखवलं जातं की ते लढाई करणारे होते. पण शंतनू मोघे हे त्या कॅरेक्टरमध्ये एवढे बेस्ट वाटतात की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यामधलं बाप आणि पुत्र यांचं जे प्रेम होतं ते प्रेम शंतनू मोघे यांनी अगदी भावनिकरित्या दाखवलं होतं. ते बघताना लिटरली वाटायचं की जेव्हा त्यांचं वय वाढलं असेल, संभाजी महाराज जेव्हा मोठे होत होते त्यावेळीचा जो पार्ट होता किंवा त्यावेळीचं जे बोलणं होतं एकमेकांशी, बाप किंवा मुलग्याशी, ते भावनिक अगदी टच होतं. तुम्ही एकदा बघा, मी सांगतोय म्हणून. त्याच पद्धतीने छत्रपतींचं तेज असेल, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज असेल, त्यांची भेदक नजर असेल, प्रत्येक सीनमध्ये, प्रत्येक डायलॉगमध्ये जाणवत होती. त्याच पद्धतीने सिरियल होती त्यामुळे रोजच्या रोज त्याचे भाग यायचे आणि रोजच्या रोज घरातली सगळी मंडळी समोर बसून महाराजांना बघायला, सिरियल बघायचे. म्हणून शंतनू मोघे जे आहे हे कॅरेक्टर खरंच खूप मस्त होतं. पर्सनली मला विचाराल तर मी लहानपणी जे शंतनू मोघेंना बघायचो ते शंतनू मोघे मला खरंच चित्रपटामध्ये बेस्ट वाटायचे. नो डाऊट चिन्मय मांडलेकर बेस्टच आहेत, पण तरी देखील मला शंतनू मोघे टॉप वाटायचे. तुम्हाला काय वाटतं, हे 3 कलाकार सोडून देखील कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केला होता आणि ते तुम्हाला आवडले का? भरपूर लोकांनी केला होता, पण मी माझ्या पद्धतीने लिस्ट काढले. ही लिस्ट काय कुठली मोठी लिस्ट असं नाही आहे, मी पर्सनल काढले. पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्यामध्ये कोण कलाकार आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल टॉप नॉच करू शकतो? नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि राजा शिवाजी अजून मूवी येतोय त्यामुळे त्यातला रितेश देशमुखचा रोल मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे. कारण मग न बघता बोललं म्हणजे बिनकामाचं, तुम्हाला माहिती आहे काय होतं. त्यामुळे ठीक आहे, तो मूवी आल्यानंतर देखील आपण बोलूच. बाकी नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर लोक बघताय, सबस्क्राईब करायला बघत नाही तुम्ही, त्यामुळे सबस्क्राईब पहिला करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.